नीट व टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे, केंद्रीय व राज्य शिक्षण मंत्र्यांचा तातडीने राजीनामा घेणे या व इतर अन्य शैक्षणिक प्रलंबित मागण्यांसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड घोषणा देत तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले। धरणे आंदोलनानंतर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। धरणे आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर, या आमच्या आंदोलनामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा, त्यासोबतच महाराष्ट्रात जे टीईटी पेपर फुटी झालेली आहे त्या संदर्भामध्ये नैतिक जबाबदारी धरून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा। त्यासोबतच जे 11वी आणि 12वीचे परीक्षा आहेत, ॲडमिशन आहेत, त्या विद्यालयाचं ऑनलाईन केलेलं आहे, त्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ उडत आहे, तर ते ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया त्याची रद्द करून ऑफलाईन पद्धतीने जसा जुनी पद्धत होती त्या पद्धतीने घेऊन त्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, ह्या मागण्या आमच्या आज या निदर्शनी आंदोलनामध्ये आहेत। आंदोलन करून तरी मागण्या मान्य करून घ्यावं लागतील, एकदा होत नसतील डबल करावं लागणार आहे। लोकशाही मार्गाने आंदोलन करणं आमची नैतिक जबाबदारी आहे, ते आम्ही करत राहू। मी मीना आरसे, SFI जिल्हा सेक्रेटरी। तर आजच्या जे आंदोलन आहे, टेट पेपर फुटी तसेच नीट पेपर जे मागं फुटलेलं आहे त्या संदर्भात जे कोणी पेपर फुटी केलेलं आहे त्यांच्यावर कोणतीच दयामाया न दाखवता त्यांच्यावर कठोर शिक्षा करावी या मागणीला घेऊन आम्ही इथे आंदोलन केलेले आहे। तर राज्यामध्ये एकूण 1062 केंद्रावर ही परीक्षा होणार होती। त्या केंद्रावरील 6 लाख विद्यार्थी परीक्षा देणार होते। तर 28 तारखेला हा पेपर होता, पण त्या आदल्या दिवशी हे पेपर फोडण्यात आला। ही चिंताजनक बाब आहे, कारण नीट पेपर फुटल्याच्या नंतर लगेच टेट पेपर फुटणं म्हणजे ही कुठंतरी एक संतापजनक बाब असं मला वाटते। कारण हे विद्यार्थ्यांवर होणारा सततचा अन्याय आम्ही सहन करणार नाही, कारण हे एकदा नाही तर अनेक वेळा हा पेपर फुटीचा प्रकार इथे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या भारतामध्ये घडलेला आहे। तर भारतातल्या जे कोणी सत्तेवर बसलेले जे महाशय आहेत, जे दळभद्री लोक आहेत, त्यांनी जोपर्यंत हे राजीनामा देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सतत चालणार आहे। SFIची एवढीच मागणी आहे, राज्य कमिटीचीच नव्हे तर इंडियामध्ये मागणी आहे की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान आणि तसेच दादा भुसे यांनी राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन अविरत चालणार आहे।